नमस्कार. हे सावरकर आम्हास ठाऊक आहेत का या शीर्षकाचं एक चलचित्र मागील वर्षी केलेलं होतं. खरं तर ते चलचित्र म्हणजे ह्या विषयाचा फक्त प्रस्तावना किंवा पूर्वार्ध होता. व्यस्ततेमुळे आणि काही कारणामुळे तो मला पुढचा भाग चित्रण त्याचं करता आलं नाही. सावरकरांच्या जयंती निमित्ताने जो पुढील मुख्य भाग आपल्यासमोर मांडत आहे. बहुतेकांना सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर ठाऊक आहेत. ब्रिटिशांशी लढणारे सावरकर माहिती आहेत. अंदमानात काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगणारे सावरकर माहिती आहेत. हिंदू संघटक सावरकर माहिती आहेत. हिंदुत्वाचं राजकारण करणारे राजकीय सावरकरही बहुतेकांना सर्वांना माहिती आहेत. परंतु सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू, ज्याला मी परिवर्तनकार सावरकर असं म्हणतो किंवा समाज सुधारक सावरकर. खरं तर समाज सुधारक हा शब्द सावरकरांसाठी अपुरा आहे. कारण सावरकरांनी फक्त समाज सुधारणेवर भाषणं दिली नाहीत, पुस्तकं लेख लिहिले नाहीत, तर त्या हिंदू समाजाच्या सुधारणेसाठी त्यांनी प्रत्यक्ष कृती केली. प्रात्यक्षिक त्यांनी आपल्या जीवनाच्या एका पर्वामध्ये करून दाखवलं. म्हणून त्यांना परिवर्तनकार सावरकर म्हणावं असं मला वाटतं. मागच्या चलचित्रामध्ये आम्ही पाहिलं की सावरकरांनी हिंदू समाजाच्या रोगाचं योग्य निदान केलं होतं. रोगाचं म्हणजे काय की हिंदू समाजाला झालेल्या आजाराचं, दुर्बलतेच्या कारणांचं योग्य निदान त्यांनी केलं होतं. जातीभेद आणि अस्पृश्यता की तो केवळ सामाजिक दोष नाही, तर तो हिंदू समाजाच्या शरीराला पोखरणारा कर्करोग आहे. ज्या समाजात मनुष्य माणसाच्या स्पर्शाने भ्रष्ट होतो, तो समाज एकसंध कसा राहू शकेल? जो समाज स्वतःच्या लोकांना दूर लोटतो, त्या समाजाची संघटन शक्ती कशी वाढणार? दुसरा हिंदू समाजाचा दुर्गुण सावरकरांनी हेरला होता, नेमकेपणाने सांगितला होता. तो म्हणजे सद्गुण विकृती. म्हणजे सद्गुणांचा अविवेकी आचरण केलं. इतिहासबोध आणि शत्रुबोध नसल्यानं ह्या हिंदू समाजांच्या ह्या अतिरेकी सद्गुणांमुळं ते सद्गुण हिंदू समाजासाठी दुर्गुण ठरले आणि त्याला त्यांनी म्हटलं सद्गुण विकृती. इतिहासबोध आणि शत्रुबोध शून्य असल्यामुळं अतिरेकी आणि अविवेकी सहिष्णुता, शरणागताला अभय. आता तीच उदाहरणं पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. प्राण जाये पर वचन न जाये, अतिरेकी पुराण मतवाद, ग्रंथ प्रामाण्याचा अतिरेक, अंधश्रद्धा आणि बुद्धिहीन रूढी, परंपरेतील लक्षार्थ हरवणं, सांप्रदायिक भेद आणि अंतर्गत फूट, या हिंदू समाजाच्या या दुर्बलतेचं योग्य प्रकारे निदान सावरकरांनी केलं होतं. आणि केवळ ते निदान करून थांबले नाहीत, तर त्यांनी त्याच्यावर प्रत्यक्ष उपचार केले. जिथं आवश्यकता आहे तिथं शस्त्रक्रिया केली. आणि म्हणून त्या सावरकरांना मी हिंदू समाजाचे वैद्य म्हणतो. आपण मागच्या चलचित्रामध्ये पाहिलं की सावरकरांना ह्या हिंदूंच्या दुर्गुणाचं दर्शन विशेषत्वाने जर कुठं झालं असेल तर ते अंदमानाच्या कारागृहात. ब्रिटिशांनी घातलेल्या अटी मान्य करून सावरकरांची कारागृहातून सुटका झाली. राजकारणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग घेणार नाही, रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही, या अटींवर त्यांनी स्थानबद्धता स्वीकारली. सावरकरांचा द्वेष करणारे काही अर्धवट सावरकरांनी शरणागती पत्करली असा गदारोळ करतात. पण इतिहासाचे निष्पक्षपणे अभ्यास करणारे जे आहेत त्यांना सहज लक्षात येईल की ही सावरकरांची चतुराई होती, अत्यंत आणि दूरदर्शी रणनीतीचा भाग होता. तुरुंगात राहून ते निष्क्रिय झाले असते आणि म्हणून त्यांनी बाहेर पडून रत्नागिरीत राहून हिंदू समाजाच्या रोगावर उपचार करता येईल, समाज संघटन करता येईल आणि अप्रत्यक्षरित्या राजकीय कार्यही करता येईल, या दृष्टीने हे पाऊल घेतलं.
ते छत्रपती शिवरायांचे उपासक होते, भक्त होते आणि शिवरायांचा गनिमी कावा त्यांना चांगला परिचित होता. परंतु हे मूर्ख, अज्ञानी, अर्धवट आणि ज्यांची मन हृदय द्वेषाने भरलेली आहेत त्यांच्या लक्षात येणं अवघड आहे. हिंदू समाजाला जखडून ठेवणाऱ्या बेड्या तोडण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी स्थानबद्धतेची बेडी स्वीकारली आणि रत्नागिरीमध्ये आल्याबरोबर त्यांनी आपल्या कामास सुरुवात केली. सावरकरांचे नाव आंतरराष्ट्रीय पटलावर आलेले होते. भारतीय जनतेच्या मनात सावरकरांच्या सुटकेबद्दल प्रचंड उत्साह होता. ठिकठिकाणी मग त्यांचं स्वागत, सत्कार, जाहीर कार्यक्रम व्हायला लागले आणि या समाजाच्या उत्साहाचं, या ऊर्जेचा त्यांनी योग्य वापर करून घेतला. 17 एप्रिल 1924 या दिवशी चिपळूणमध्ये त्यांनी पहिलं जाहीर व्याख्यान अस्पृश्यता निवारण आणि शुद्धीकरण या विषयावर दिलं. या भाषणाने औपचारिकरित्या त्यांच्या सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली. सावरकर हे वांझोटे प्रबोधनकार नव्हते, ते होते परिवर्तनकार. त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये होती ती म्हणजे दूरदर्शित्व, कृतीप्रधानता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःपासून सुरुवात. म्हणून ते खऱ्या अर्थाने परिवर्तनकार होते. त्यांनी समरसतेचं प्रात्यक्षिक रत्नागिरीमध्ये उभं केलं आणि तो परिवर्तन, जो बदल समाजामध्ये आवश्यक आहे, तो प्रत्यक्ष घडवून आणला. कारण भाषणं, घोषणाबाजी, विद्रोह, चळवळी यांनी समाज एकरस होतोच असं नाही, किंबहुना समाजामध्ये द्वेषाची द्वरी वाढवून, दुभंगलेपणा वाढू, समाजामधील अंतर वाढत जातं. परंतु सावरकरांच्या कृतींमुळं, सावरकरांनी जे रत्नागिरीत प्रात्यक्षित उभं केलं, त्यांनी समाज समरस झाला, द्वेषाने न दुभंगता एकरूप झाला, एकमेकांच्या जवळ आला. ज्यांच्यावर अन्याय झाला ते हिंदू समाजापासून दूर गेले नाहीत, तर प्रेमाने, स्नेहाने जवळ आले. सावरकरांच्या या कार्याचं जर प्रमाणपत्र म्हणायचं असेल तर विठ्ठल रामजी शिंदे यांचे सावरकरांच्या कार्याबद्दलचे उद्गार. विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात, अस्पृश्यता निवारणाचे कठीण कार्य मी आयुष्यभर केले, पण या स्वातंत्र्यवीराने रत्नागिरीसारख्या सोहळ्याच्या बालेकिल्ल्यात सहभोजन, सहपूजन असे व्यवहार प्रत्यक्ष चालवले. अवघ्या 7 वर्षात या निधड्या छातीच्या वीराने जी सामाजिक क्रांती घडवून आणली, ती पाहून देवाने माझे उरलेले आयुष्य त्यांनाच द्यावे असे वाटते. त्या काळी स्पृश्य, अस्पृश्य, उच्च नीचता ही भावना समाजात इतकी खोलवर रुजली होती की कथित अस्पृश्यांच्या केवळ सावलीने विटाळ मानला जात असे. त्यांची भांडी वेगळी ठेवली जात, त्यांना विहिरीचे पाणी नाकारले जाई, मंदिर प्रवेश तर दूर, प्रदक्षिणा मार्गावरही त्यांना अधिकार नव्हता. त्या काळात सावरकर निर्भीडपणे म्हणाले की अरे, चोखामेळा रोहिदास यासारख्या संतांना देवाने स्वतः त्याचे द्वार खुले करून दिले, तर आम्ही कोण आहोत की त्यांना देवळामध्ये प्रवेश रोखणारे. आणि ते पुढे म्हणाले की हिंदू ही एकच जात मी मानतो. माझ्या प्रेताला ब्राह्मण, मराठा, महार, डोंब अशा सर्व हिंदू बंधूंनी खांदा दिला आणि जातिभेद मेला असे मला दाखवले तरच माझा आत्मा सुख पावेल. हे केवळ त्यांचं भाषण नव्हतं, तर हा कृतीचा शुभारंभ होता. त्यांना हरिजन हा शब्दही मान्य नव्हता. त्यांना दयेच्या आधारावर सुधारणा नको होती, त्यांना समानतेच्या आधारावर आत्मसन्मान पाहिजे होता. ते स्वतः कोणाच्याही हातचं चहा पीत, भोजन करीत आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या किंवा त्यांच्या सहवासात असण्याची इच्छा असणाऱ्यांना
त्याच अटीचं पालन करावं लागे. शाळांमध्ये अस्पृश्य मुलांना वेगळं बाहेर बसवलं जाईल. या बाबतीत सावरकरांनी आपल्या भाषणामधून, लेखांमधून, वर्तमानपत्रातून जोरदार आवाज उठवला आणि त्याचा परिणाम असा झाला की जिल्हाधिकारी यांना असा आदेश काढावा लागला की सर्व मुलांना एकत्र बसवावे. हा सावरकरांचा पहिला विजय होता. परंतु यासाठी त्यांना समाजाचा प्रचंड विरोध सहन करायला लागला. सावरकर म्हणत, जर हिंदू समाजाला मुक्त श्वास घ्यायचा असेल तर त्याला 7 बेड्यातून त्यांची मुक्तता झाली पाहिजे, 7 शृंखलेतून त्यांची मुक्तता झाली पाहिजे. त्या 7 बेड्या म्हणजे रोटी बंदी, बेटी बंदी, स्पर्श बंदी, व्यवसाय बंदी, सिंधू बंदी, वेदोक्त बंदी आणि शुद्धी बंदी. आणि मग सावरकरांनी एकेका बेडीवर प्रहार सुरू केला. ज्यांच्या केवळ सावलीने विटाळ मानला जाई त्यांच्या हातचे अन्न खाणे तर दूरच. आणि याचा गैरफायदा ख्रिश्चन मिशनरी घेत. ते विहिरीत पाव टाकीत आणि त्या विहिरीतलं पाणी पिलं की हिंदूंना म्हणत की आता तुम्ही बाटले, आता तुम्ही ख्रिश्चन झालात. सावरकर त्यांना म्हणत, उपरोधाने म्हणत की अरे बाबांनो, पाव सोडा, पण तुम्ही अख्खा ख्रिश्चन जरी खाल्ला तरी तुम्ही ख्रिश्चन होणार नाही. सावरकरांनी सहभोजनाचे कार्यक्रम सुरू केले. श्रीकृष्णाच्या गोपाळ काल्यासारखे. जातीभेदाचा गोवर्धन उचलायचा असेल तर हा श्रीकृष्णांचा उपाय करणे हे आवश्यक होतं. हे सावरकरांनी हेरलं आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशी सहभोजनं सुरू झाली. सावरकरांना लोक त्यांच्या लग्न समारंभासाठी बोलत, कारण सावरकर हे प्रसिद्ध होते, सेलिब्रिटी होते. आणि त्यामुळं सावरकरांना अनेक जण त्यांच्या कार्यक्रमांमध्ये, विवाह समारंभामध्ये बोलवत असत. परंतु सावरकरांची एकच अट असे की जर तिथं सहभोजन होणार असेल, म्हणजे सर्व जातींचे सर्व लोक एकत्र बसून भोजन करणार असतील तरच मी तिथं येईन. आणि ह्या सहभोजनाच्या पंगती रत्नागिरीमध्ये सुरू झाल्या. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग सुद्धा ही प्रचंड प्रमाणात वाढला. आणि मग हळूहळू त्यांनी या सहभोजनाला धार्मिक अधिष्ठानही दिलं. मग अशी सहभोजन सुरू होण्यापूर्वी संकल्प म्हटला जाई आणि तो कुणीतरी तथाकथित उच्चवर्णीय संकल्प करे. जन्मजात जाती भेद उच्छेदनार्थम अखिल हिंदू सहभोजनम करिष्ये. आणि त्याला संकल्प त्यांनी धार्मिक त्याला अधिष्ठान दिलं. आणि अशा प्रकारे त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सहभोजनांचा आपण म्हणू एक पेय किंवा एक सपाटा सुरू झाला. आणि उत्साहाने अनेक लोक अशा सहभोजनांचं आयोजन करायला लागले. माई सावरकरांनीही सावरकरांच्या जोडीने या कार्यामध्ये सहभागी झाल्या. त्यांनी महिलांचे हळदी कुंकू समारंभ सुरू केले. जे हळदी कुंकू समारंभ एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित असत, त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमांना माई सावरकरांनी सर्व जातीतील कथित अस्पृश्य समाजातील महिलांना बोलवायला सुरुवात केली. आणि हे फार मोठं पाऊल होतं. सावरकरांनी आणखी एक अभिनव उपक्रम सुरू केला. दसऱ्याला सोनं वाटणं आणि संक्रांतीला तिळगुळ वाटणे. कथित अस्पृश्य समाजातील महार, चांभार आणि इतर पूर्वास्पृश्य बांधवांना घेऊन सावरकर सोनं वाटण्यासाठी जात, दसऱ्याचं सोनं देण्यासाठी जात किंवा संक्रांतीला तिळगुळ देण्यासाठी त्यांच्या सोबत जात आणि सर्व समाजाला आवाहन करीत आणि सर्व कथित उच्च जातीतील उच्च समाजातील लोकही त्यांच्या सोबरोबर या सोने लुटण्याचा, सोने वाटण्याचा, तिळगुळ देण्याचा, पान सुपारीचा कार्यक्रम करीत असत. याला विरोध झाला पण परिवर्तन झालं. आणि 1929ला एक जे सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्याच्यानुसार 80% रत्नागिरीतल्या ब्राह्मण समाजातील कुटुंबांनी कथित अस्पृश्यांना स्वीकारलं. ज्या जातीत जन्म त्या जातीत तोच त्याचा व्यवसाय. ही एक बेडीच तोडण्याचा सावरकरांनी प्रयत्न केला. सुताराचा मुलगा सुतारच होऊ शकतो,
पण त्याला दुसरं काही काम करायचं असेल तर स्वातंत्र्य का नसावं. आणि म्हणून त्यांनी अनेक पूर्वास्पृश्यांना उपहारगृहे सुरू करून दिली. स्वतः त्या उपहारगृहामध्ये जेवायला जात असत, रोज चहा प्यायला त्यांच्याकडे जात असत. काहींना गादीचे कारखाने, वाद्यवृंद पथके, इतर व्यवसाय उभे करून दिले. बँकांकडून त्यांना भांडवल मिळवून दिलं. स्वतःही आर्थिक मदत केली. मंदिर प्रवेश हा सावरकरांच्या सामाजिक क्रांतीचा एक शिखरबिंदू होता. रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश यासाठी एक सभा झाली आणि त्या सभामध्ये सावरकरांनी इतकं प्रभावी भाषण केलं की सावरकरांच्या पुढं कुणा बोलण्याची हिंमतच झाली नाही. आणि त्या रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरामध्ये सर्व जाती जमातींना, समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना त्या ठिकाणी प्रवेश प्राप्त झाला. म्हणजे शेकडो वर्षाच्या इतिहासात शतकानुशतके त्या मंदिराच्या दाराबाहेर उभा असलेल्या लोकांना मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार प्राप्त झाला. सावरकरांनी मंदिर प्रवेशाचा प्रश्न अत्यंत कौशल्याने हाताळला. ज्या कथित अस्पृश्यांना मंदिर प्रवेश तर सोडाच, परंतु ज्यांना त्या मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालण्याचीही परवानगी नसे, त्यांना सुरुवातीला प्रदक्षिणा मार्गावर प्रवेश दिला, नंतर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश दिला, नंतर सभा मंडपात आणि हळूहळू गाभाऱ्यात विग्रहाची पूजा करविली. 1930 मध्ये एका पूर्वास्पृश्याने गणेशासमोर गायत्री मंत्राचा जप केला. सावरकरांच्या या परिवर्तन कार्याचा कळस म्हणजे 1931 मध्ये त्यां साकारलेलं अखिल हिंदूंसाठी खुलं असणारं पतित पावन मंदिर. कोणत्याही जातीचे स्त्री पुरुष असोत, अगदी गाभाऱ्यापर्यंत जाऊन भगवंताच्या चरणांचा स्पर्श करण्याची मुभा असलेलं हे मंदिर हे त्या काळात अत्यंत क्रांतिकारक पाऊल होतं. भागोजी कीर नावाचे एक सज्जन धनिक होते. जातीमुळे त्यांनाही मंदिर प्रवेश नव्हता. सावरकरांच्या प्रेरणेने त्यांनी मंदिर उभं केलं. शिलान्यास समारंभात सावरकरांनी भूमिका मांडली की या मंदिरात कोणताही हिंदू, श्रद्धावान हिंदू कोणत्याही अडथळ्याशिवाय गाभाऱ्यात जाऊन श्रींच्या मूर्तीची पूजा करू शकेल आणि कोणताही ज्ञानी हिंदू या मंदिराचा पुजारी होऊ शकेल. भागोजी कीर यांची इच्छा होती की मंदिराची प्राणप्रतिष्ठा वेद मंत्रांनी व्हावी आणि म्हणून काशीहून त्यासाठी खास ब्राह्मणांना बोलवण्यात आलं. त्यांना परिस्थितीची पूर्व कल्पना देण्यात आली होती, परंतु ऐनवेळी भागोजींच्या जातीचा मुद्दा उपस्थित करून त्या काशीच्या ब्राह्मणांनी सांगितलं की आम्ही वेदमंत्राच्या ऐवजी पुराणातील मंत्रांनी ह्या श्रीची पूजा करू, श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करू आणि हिलाच वेदोक्त बंदी म्हणतात. छत्रपती शाहू महाराज सनातनवर निस्सीम प्रेम करणारे ह्या वेदोक्त बंदीमुळं दूर गेले. तीच ही वेदोक्त बंदी. भागोजी म्हणाले ठीक आहे, पुराणांनी तर पुराणातल्या मंत्रांनी, पण सावरकर म्हणाले नाही, या मूर्तीची स्थापना, या मूर्तीचे प्रतिष्ठापना, प्राणप्रतिष्ठा ही वेदोक्त मंत्रांनीच झाली पाहिजे. आणि त्यांनी पंडितांना स्पष्टपणे सांगितलं, त्या काशीच्या पंडितांना, की तुम्हाला अगोदरच आम्ही याची कल्पना दिली होती आणि जर तुम्ही करणार नसाल तर आम्हाला तुमची आवश्यकता नाही. आम्ही हजारो हिंदू अनंत कंठांनी जयदेवाचा घोष करून ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू आणि हाच आमचा विधी असेल. आम्ही असंख्य मुखांनी, हजारो मुखांनी हिंदू धर्माचा जयघोष करेल आणि तोच आमचा वेदघोष असेल, आमचा मंत्र असेल. भावो ही विद्यतो देवा. सावरकरांची ही ओजस्वी ऐकल्यानंतर मसुरकर महाराज आश्रमाचे वेदशास्त्र गणेशशास्त्री मोडक हे पुढे झाले आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोठी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत भागोजी कीर यांच्या हस्ते वेदोक्त मंत्रांनी त्या पतित पावन मंदिरातील श्री विग्रहाची प्राणप्रतिष्ठा झाली.
भारताच्या इतिहासातील हा अद्भुत क्षण होता. ही अद्भुत घटना होती. या सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर हिंदू सहभोजन झाले. परिसरातच सावरकरांनी हकील हिंदू उपहारगृह सुरू केले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सावरकरांनी एका मैला उचलणाऱ्या व्यक्तीकडून भगवद्गीता पाठ करून घेतली आणि तिचा जाहीर कार्यक्रम करवला. हे सावरकर, परिवर्तनकार सावरकर. सावरकर केवळ अस्पृश्यता निवारणासाठी नाही झटले, त्यांनी दलित उद्धाराचेही मोठे कार्य केले. त्यासाठी खूप प्रयत्न केले. ते सांगत, जातीभेदाचे खापर केवळ उच्चवर्णीयांवर फोडून चालणार नाही. समाजाच्या सर्व स्तरामध्ये हा भेदभाव मुरलेला आहे असं ते स्पष्टपणे सांगत. दलित समाजातील उपजाती भेद, उच्च नीच भावना यांचीही ते जाणीव करून देत. वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक शिस्त आणि शिक्षणाचे महत्व ते दलित समाजाला वस्ती वस्तीमध्ये जाऊन पटवून देत, समजावून सांगत असत. हिंदू समाजाच्या दोष निवारणार्थ त्यांनी तब्बल 13 वर्ष काम केले. दूरदृष्टी, नियोजन, कौशल्य आणि चिकाटी यांच्या बळावर त्यांनी जे यश मिळवलं ते अतुलनीय होतं. परिस्थितीप्रमाणे कधी लोकांना सोबत घेत, कधी कठोर विरोधाची भूमिका घेत, बंधनात राहूनही त्यांनी मोठं काम या समाज सुधारणेचं केलं. असं म्हणावं लागतं की या प्रमाणातलं यश अन्य कुठल्याही या समाजोद्धार करणाऱ्या पुढाऱ्याला मिळालं नाही. सावरकरांचा सर्व धर्मांचा सखोल अभ्यास होता. सर्वाधिक बुद्धिग्राह्य आणि विवेकनिष्ठ तत्वज्ञान हिंदू संस्कृतीत आढळते असं त्यांचं स्पष्ट मत होतं. हिंदू धर्म, संस्कृती आणि समाज यावर त्यांची नितांत श्रद्धा व प्रेम होतं. पण त्या प्रेमाने ते आंधळे झाले नाही. त्यांना हिंदूंमधील दोष, भाबडेपणा आणि सामाजिक विकृती हे दोष नाहीसे करायचे होते. आणि या बाबतीत आपण या चलचित्रातल्या पहिल्या भागात आपण पाहिलेलं आहे. ज्यांना आणखी जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी पहिला भाग जरूर पाहावा या चलचित्राचा. सावरकरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही आपले हे समाज परिवर्तनाचे समरसतेचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी निमंत्रित केलं होतं. आणि त्यासंबंधी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की हे निमंत्रण केवळ तात्विक चर्चा करण्यासाठी नाही या विषयावर, तर हिंदू समाज या विषयावर काय करू शकतो आणि कसे करू शकतो याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आपण यावं. आणि सावरकरांची इच्छा होती की सहस्रावधी पूर्वास्पृश्यांच्या उपस्थित डॉक्टर बाबासाहेबांचं सहभोजन, त्यांच्यासोबत हा सहभोजनाचा एक मोठा कार्यक्रम व्हावा. परंतु दुर्दैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यासाठी वेळ मिळाला नाही आणि ते होऊ शकलं नाही. परंतु काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या वेळी स्थानबद्धतेमुळे स्वतः सावरकर नाशिकला जाऊ शकले नाही. परंतु त्यांनी हिंदू समाजाला जाहीर पत्र दिलं आणि अनुकूल वातावरण निर्मितीसाठी आपले बंधू नारायणराव सावरकर यांना नाशिकला पाठवलं. विज्ञाननिष्ठ निबंध, जात्युच्छेदक निबंध, सामाजिक भाषणे, किरणे असे लेखन सावरकरांनी केले. मला काय त्याचे, काळे पाणी या कादंबऱ्या, उशाप हे नाटक आणि अनेक कथा त्यांनी कविता त्यांनी या समाज परिवर्तनासाठी, या परिवर्तनाच्या कार्यासाठी लिहिल्या. आणि म्हणून सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की सावरकर हे केवळ वांझोटे प्रबोधनकार नव्हते, ते प्रत्यक्ष परिवर्तनकार होते. समरसता स्थापित करण्यासाठी इतके व्यापक आणि यशस्वी समाज परिवर्तन घडवणाऱ्या निवडक महापुरुषांमध्ये त्यांची गणना व्हायला हवी. परंतु दुर्दैवाने त्यांना जातीभेदाच्या दृष्टीतून सावरकरांना पाहिलं जातं आणि काही अफवा आणि खोटे विमर्श उभे करून सावरकरांचा अपमान केला जातो. हे अत्यंत दुर्दैवी आहे.
आणि म्हणून हे सावरकरांचं जीवनातला हा जो पैलू आहे, त्यांचं हे रत्नागिरीतलं कार्य आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. अशा या सावरकरांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः वंदन. नमस्कार.